नमस्कार, जय शिवराय सर्वांना। तर मालेगाव तालुक्यामध्ये यज्ञाबाळासोबत काय झालं हे तर सर्वांनाच माहिती आहे। किती निर्घुणपणे, किती म्हणजे नीच वृत्तीचा माणूस होता तो, ज्याने की हे सगळं कृत्य यज्ञाबाळासोबत केलं। पण 4-5 दिवस झाले अजूनही यज्ञाला न्याय मिळालेला नाही आहे आणि याच्या आधी हे खूप प्रकरणं झालेले आहेत आणि याच्यानंतर हे होऊ नये याच्यासाठी आपल्याला यज्ञाबाळाला न्याय मिळवून द्यायचा आहे। अजून काहीतरी कठोर अशी शिक्षा त्याला झालीच पाहिजे। तर मुख्यमंत्री साहेब, आम्हाला ना लाडकी बहीण योजना खरंच नको आहे, तुमची खरंच नको आहे लाडकी बहीण योजना। काहीतरी अशी लाडकी बहीण सुरक्षित योजना, असं तुम्ही महिलांसाठी काहीतरी कडक नियम काढा। हे असे प्रकरण होत चालले आहेत, आमच्या लहान लहान लेकरांचा जीव जातोय। तुम्हाला काहीतरी सिरियसली घ्या महिलांसाठी या सर्व गोष्टी। लाडकी खरंच बहीण नकोय, तुम्ही सुरक्षित योजना काहीतरी महिलांसाठी कठोर नियम बनवा। असं करणाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चौरंग कायदा असायचा। असं घाणेरडं कृत्य करणाऱ्यांना चौरंग हा कायदा होता, हे तुम्ही लक्षात घ्या। असा काहीतरी कडक नियम काढा, जेणेकरून पुढे चालून असं कोणी काही करता नाही 100 वेळा विचार करेल। हे आता इतकं हे झालंय त्या बाळाला बघून, इथे म्हणजे असं जेव्हापासून ही घटना ऐकली आहे ना, जेव्हापासून हे झालंय ना, असं तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे। आणि इथे आम्हाला पण छोटे छोटे लेकरं आहेत, काळजी वाटते। हे अशा माणसांना काहीतरी सजा भेटल्याशिवाय असे प्रकरण होणं बंद कसं काय होणार? तुम्ही काहीतरी करा, अशा माणसांना काहीतरी कठोर शिक्षा द्या, तेव्हा चालून असं काहीतरी नाही होणार। काहीतरी ॲक्शन घ्या याच्यावरती, काहीतरी सजा द्या त्याला। यज्ञाबाळाला तर आपल्याला न्याय मिळवून द्यायचाच आहे। त्याच्यासाठी आपल्याला सोशल मीडियावरती सक्रिय, ज्यांना काही शक्य नाही तिकडे जाणं, म्हणजे तिथे जाऊन हे करणं, तर त्यांनी सोशल मीडियावरती यज्ञाबाळाबद्दल चर्चा करायची आहे। आणि जोपर्यंत यज्ञाबाळाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण असंच बोलत राहायचंय आणि यज्ञाबाळाला न्याय मिळवून द्यायचा आहे। काहीतरी न्याय मिळालाच पाहिजे, आता असंच सोडायचं नाही या लोकांना।